अ न्यू व्लॉग. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे कारण की आपण चाललो आहोत गोव्याला. आज आहे 5 मे. आज आमचा रिझल्ट लागला सकाळी. मला बऱ्यापैकी मार्क पडले. किती पडले हे तुम्हाला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल माहीत असेल त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सो आपण इथून जाण्यासाठी माझी आउटफिट आहे ही मी बॅग कॅरी केले कारण की पैसे आणि थोडी आपल्या गरजेचं जसं आपल्याला चष्मा लागलेला आहे त्यासाठी बरी आहे. आणि कालीचा आउटफिट माझा बघा, काऊ पॅन्ट जरा अशी नॉर्मलीच जायचं लुक असं चांगला नको म्हणून जायचं लुक चांगला नको. मी ब्लॅक जॅकेट अँड ट्रॅकसूट घातलेलो आणि आपण म्हशीचा लुक. नशीब स्वतःहून बोलली तर मी बोलली असते, परत बोलली असते काय बोलते माझ्याबद्दल काय नाही. सो व्लॉग खूप इंटरेस्टिंग जाणार आहे आणि तुम्हाला माहीतच असेल का आपला या चॅनलवरचा पहिला व्लॉग गोव्याचाच होता. अँड मम्मी नाही चालली आमच्यासोबत, फक्त काली आणि मीच चालले. काय बोलशील? जा व्यवस्थित मजा करा, ब्लॉग व्यवस्थित काढा आणि यशस्वी व्हा दोघी पण. आणि व्यवस्थित जा, व्यवस्थित या, स्वतःची काळजी घ्या आणि मला फोन करत राहा. सो फक्त काली आणि मी, दीदी पण नाही चालली. पैसे जास्त दिलेत घरवाल्याने आम्हाला असं वाटतं. आम्हाला असं काय नाही, दीदीची आता एक्झाम चालू होणार आहे त्याच्यामुळे. अँड पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून घ्या. लेट्स गो. पहिले आपण जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपली बस आहे. नशीब ती बस ACची आहे, नंतर वाट लागली असती. काय रे नुसती हात आलो ते काय बोलू मला नाही समजत. तुम्ही मला नक्की सांगा आमचे आउटफिट जायचे कसे. 10 वाजले. हा जेवून घेतो, जेवून घेतोय. आणि यावेळेस मी वेट गेनच्या जरासं हेल्थ कॉन्शियस झाले त्याच्यामुळं मी रात्रीचे नेहमी भातच जेवते. पण हे वरण भात आहे सिम्पल, नाही कुठली भाजी नाही कुठली, कारण की मला भाजी बिजी एवढी नाही आवडत. आपला सिम्पल सिम्पल भाकरी लोणचं. अँड इकडे दे. अँड आमचा हा प्लॅन अचानक बनलेला आहे. आम्ही नवीन कपडे सुद्धा नाही घेतले. आमच्याजवळ जे अलमारीत होते ते उचलून चाललोय. ते तर बरं झालं की 2-3 अवेलेबल होते आउटफिट्स आमच्याजवळ नवीन. हा ते एक बरं झाला. डायरेक्ट सडनली प्लॅन बनले आणि आम्ही पॅकिंग करून शॉकिंगमध्ये निघतोय. शॉकिंग नाही होत. आणि तिकीट पण लय झंझडीमध्ये आमचं हे नको मला हे झालं, बुक झालं. बघू आता कसं होते कसं नाही. आता तुझं 2 दिवस मी दिसणार नाही. मला खूप असं फक्त ब्लॉग साठी. आणि मम्मी मी ओनली फॉर ब्लॉग, नॉट फॉर सिरियस. मी माझी ही चप्पल घेऊन जाते आणि शूज एक कॅरी केले. ही चप्पल घेते म्हणजे कसं बीचसाठी परफेक्ट आहे. आणि आता बसीत तर बसून जायचं आहे म्हणून टू गोवा. हा समुद्राच्या लाटावर अशी फिरणार नाही आम्ही. ही बॅग ठीक आहे ठीक. आम्हाला सूटकेस पॅक करायचा पण टाइम नाही भेटला, त्यामुळे शाळेच्या बॅगी घेऊन चाललोय. मज्जा करून येऊ. बाय. अशाच प्रकारे आम्ही निघालो आहोत. बॅग एवढ्या धबाड्या यांना लाज वाटते. गोवा काय सांगू. पुरे 1 तास लवकर आलोय. पनवेल फिरतोय. माझ्या कॅमेरामध्ये स्क्रॅच लागली. गोव्याला जायचं पहिले जस्ट फोनला स्क्रॅच लागलेली आहे. आपला काय वेळ काय माहिती. मम्मीच्या गोल्यांशी आता सध्या ओरियल मॉल जवळ आहे, ते बघू काय भेटला तर. एक तर कपड्यांची भरपूर कमी आहे आपल्याजवळ. आपण तुम्हाला माहिती आहे फक्त 2 तास पहिले माहीत पडले आपण गोव्याला चाललोय. सो लेट्स सी व्हॉट्स हॅपन. गोव्याला जाता आता एक नुकसान, कॅमेरा फुटलेला आहे बॅग. आणि बिग क्वेश्चन हे की एवढ्या मोठ्या बॅगी घेऊन आम्हाला बॅग बघा कसली नशीब सूटकेस पॅक करायचा टाइम नाही भेटला म्हणून शाळेच्या बॅगा दिसल्या भरल्या त्याच्यानं कपडे आलोय. कारण की आमचं सूटकेस पोटमाला होता आणि एवढी मेहनत मी नव्हतो करणार.
ते पण आहे. सो आता बघू. मला असं लाज वाटते एवढे मोठे बॅगे घेऊन मॉलमध्ये फिरायला. पर मन के हारे कुछ तो है इसीलिए. तर सध्या मॉलमधलं आता समोरच आहोत तर चक्कर मॅक्समधून बघून आलो. काय आवडलं तर पटकन घेऊ. सध्या तर मॉल बंद असे आले. पटापट चाल. तेच पटापट बघू. कॅमेरा हां पटापट बघू आणि काय आवडलं पटकन घेऊन टाकू. कारण की लेट्स गो. बघा आणि इथं असं चपल्यांचा आवाज येतो. तुम्हाला माहिती आहे मी काय घालणार ते. मला असं वाटलेलं नट्स पण हमारी बदकिस्मती. अर्धा बघू चल घुसायला भेटला का तो बोलतोय. असं काय आम्ही यांचं फुकट घ्यायला आलोय. बघितलं काय नाही भेटला. फुकटची बेइज्जती झाली. फिरून आलो जरा एसीत भेटला ते बरा काम झाला. अजून किती वेळ टाइमपास करायला लागेल रब जाने. फायनली निघालेलो आहोत आणि आता बसीमध्ये बसू. हे पुरा 1 तास का अर्धा तास टाइमपास केला तिथं. असं 10 hours 17 मिनटं बसमध्ये. हां ते ट्रिपचं असंच असतं. ट्रिपला जर तुम्ही जाताय मी पण बस ट्रेन तिथं तुम्हाला असं ॲडजस्टमेंट करायलाच लागेल. वाले फायनली पोचलेलो. आता 12 वाजलेत आणि आता फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर खाऊ नंतर आपण गोवा एक्सप्लोअर करू. तुम्हाला दाखवते कसं आहे. फायनली गाईज वी आर इन टू गोवा अँड आता सध्या फ्रेश बीच झालो आहे. प्रवास खूप मस्त गेला. एकदम क्यूटी पाई बस होती आमची. अब हम जा रहे हैं कुछ खाने के लिए. लंच टाईम आणि जेवढी होईल तेवढी सनस्क्रीन. इथं आल्या स्किनची वाट लागले. बेकार झाले ना. पण बरं आहे उन्हाच्या सीझनमध्ये आलं. जास्त तर कुठल्या सीझनमध्ये ट्रॅव्हलिंग करताना फुल स्किन केअर यूज करा तर स्किनची वाट नाही तर प्रणिता उद्याच्याला काली ये ऐसा मैं होणे नाही दूंगी. आता आलेलो आहोत. जेवूनच आलो डायरेक्ट. काय बोलू लगेच हालत बघा किती खराब. स्किन टोन बघा लगेच चेंज होतं. अब क्या कर सकते हैं. हे बाऊला ठारू में नुसती व्हिडिओ कॉल चालू आहेत बघा काही. ठीक आहे ब्लॉग करते का. हो दीदी हाय कर. पप्या फोटो काढायला कॅप्शन मध्ये लिही तृषाली गोव्याला राहिलीच नाही घरी राहिली. तृषालची स्किन बघ मस्त. दीदीने लय मिस केला आमचे. का ग दीदी आली नाही. हो आम्हाला तर माहीतच नव्हता. ठीक आहे चल घरी पोहोचला सांग. ब्लॉग बंद कर चुपचाप. ठीक आहे बाय बाय. मला पण यायचं आहे. दीदी के आगे झुक के रहना पड़ता है. वी आर फायनली रेडी आणि हा आहे माझा आउटफिट आजचा. तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आय नो दॅट भरपूर जुगाड असे आउटफिट बनले कारण की अँड टायमाला आणि ही हेअरस्टाईल डन बाय मी. आणि इथं ही तिचा हा लुक आहे आजचा. ही हॅड मी अशी शिंगरून आणलेली पण ही परफेक्ट आहे. अँड दॅट्स राईट. आउटफिट एकदम डन. लेट्स गो. खालीचा आउटफिट बघा. असं ना आउटफिट कम्प्लीट होतं.
मी एकच काम सांगितलेलं तर मी जी कॅप आणली ती हान पण तिने ते पण नाही आणली. सो आता आपण चाललोय कुठल्या बीचवर चाललोय? कलिंगड वॉटरमेलन. आता आपण चाललोय कलिंगड बीचवर, लाईक वॉटरमेलन बीच. सो बघू, एक्सप्लोअर करू काय काय कसं आहे. लेट्स सी. तर चला आता. आणि माझी हेअरस्टाईल कशी आहे सांग. ही हेअरस्टाईल डन बाय मी, मेकअप डन बाय मी, आउटफिट डन बाय मी, सर्व मी. झाला. पहिला लुक तुम्हाला कसा वाटला ते सांगा जरा. कपडे उडतात. एवढं टेन्शन मध्ये काय चालते बाई? टेन्शन मध्ये ना माझा असं ऊन आलं ना माझे डोळे आपोआप बारीक होतं, नाही ॲब्रो असं होतं. तेव्हा असा रस्ता जायचा आणि आम्ही दोघी चालल्या. तुम्हाला पहिलेच सांगते, हिच्यासारखी मंदपानं तुम्ही करू नका. कॅब मी आणलेली विसरले ही, तुम्ही नक्की आठवणीने घ्या. एवढी भारी कॅब विसरलं. आता काय बोलू मी हिला, सोडा. फायदाच नाही काय आणून, उगाच तू बॅगेत वाजा. आता तेच विचार करून काय होणार नाही. उद्या येऊ का? लय ऊन आहे. सनस्क्रीमची बॉटल्या आणत जा बाबा, गोव्याला येता येतं येते ना. आणि फर्स्ट टाईम एक्सप्लोअर केलेलं आहे ना हा बीच, तर असं नवीन काही वाटत नाही. असं वाटते हा परत आलो इथंच. मग हे सगळे रोड आम्हाला पाठ झाले. हा, इथून असं स्ट्रेट जायचं आहे, समोरच बीच आहे. इथून पूर्ण असं स्ट्रेट. आणि इकडचे मार्केट दाखवते मी. मार्केट दाखवू जरा. लगातार शॉप लागलेले आहेत. ड्रीम क्लॅचर आहेत, मस्त बॅगी आहेत, परत आय लव गोवा, परत गोवा लव मी, गोवा लव्स मी. दॅट्स वाय आय कम हिअर हिअर. and came this year and let's see. जाग्याला शॉप आहेत, जाग्याला. आता काय घेऊ ते विचार पडला तेच. आणि काय माहीत कुठला जेवण होता, जेवण अशी पोटात आग तयार होते, कारण की ती असं उकळलेला पूर्ण बिर्याणी कशी पूर्ण मसालेदार. ले असं वाटतं उलटी वेल मला. बघू, तब्येत खराब नको व्हायला पिकनिकच्या मध्ये, बस एवढंच आहे. तर ले खराब. फायनली सॉईल आलेली आहे. आणि तो बघा बीच समोरच नाही आहे, टक्करची नाही आहे. अँड गोव्याला आले नाही, गोव्याचा गोला नाही खाल्ला तर तुम्ही काय केला. सो आम्ही खाणार होतो. लास्ट टाईम पण जाता लास्टचा डे होता आमचा गोव्याचा, तेव्हा आम्ही इथूनच गोला खाल्ला. आणि आता पण इथूनच खाऊ. आपल्या बघून अशी एक खुशी तयार होते ना, ती खुशी तयार झाली. आणि हा माझा आणि हिचा एकुलता एक फेवरेट बीच आहे वॉटरमेलन. यस, कारण की वी लव वॉटरमेलन. दॅट्स वाय. पड जाए तुमरे साथ में. शीट चप्पल माखल्या. सॉईल. गाडी बघा.
हवा येते. हे तुझा पकड. एक्सचेंज केले आम्ही. अँड भाई लय भारी खरं. पोळ्यांची बघू शकता तुम्ही, त्यांची पण फुल मज्जा चालली. अँड इकडून आपला फोटो बिटो सर्व झालेला आहे आणि आता आपण चालू लिंबू सरबत पियायला, कारण की भरपूर उलटी सारखं व्हायला लागले काय माहिती का. माझी चप्पलवर आणि काली बिचारी भिजली. बाबू भैया हमारी भीग गई है पीछे से. नाव लिहिता नाव तर पाठीमागच लिहिला पण भिजलो तर पूर्ण. आणि माझी चप्पल दाखवू का तुम्हाला. हा हमारा चप्पली है. सॉक्स पण फोटो बिटो काढले. आता आपले उलटीसारखं व्हायला लागले, त्याच्यामुळं कोला किंवा लिंबू सरबत पिऊया. आणि इथं चपलीचा हाल बघा. फॉरेनर बघा कुठे दिसतात का ना. तिला विचार वेअर आर यू फ्रॉम रशियन. मला नाही विचारायचं. आता याकडे आय एम नॉट इंटरेस्टेड. तो नाही. सो आता तिथं आपण गोला खातोय. लास्ट टाइम पण इकडे खाल्लेला. भैया हम याद है क्या आपको लास्ट टाइम आए थे, क्या याद होंगे. 2023 को आए थे. ठीक है मैं तो अभी 3 दिन हो, लेकिन फिर भी इंतजाम करता हूँ दुकान का. नहीं रहा होगा. क्वांटिटी तो कम हो गई. नहीं क्वांटर नहीं रहा होगा. एक क्वांटर यहाँ नहीं रहा होगा. अच्छा कहाँ खाएंगे 2023 में जब आप ध्यान देना क्वांटर उधर हाँ उधर था वो. क्योंकि हमको पता है यहाँ से ही गोला खाते हैं. खाए होंगे. एक ही बोला ही है इधर, लेकिन क्वांटर उधर खाऊंगे इधर. 2023 में आप आए आ थे. रहे हो तो इधर से ही खाएंगे. तुम्ही काय कालागट्टा घेतला. मी बघ सगळं मिक्स. वाव सुकून खरं लयच भारी. कालीने हा घेतले मला. हा मिक्स फ्लेवर मस्त आहे. ए वांडार छाप ठेव ना. हा मजा आ गया. खरं गोला जास्त नाही खात. हेल्थ कॉन्शियस यू नो. आणि मी दररोज शाळेतून येताले खाते. पण असे काय पाहिजे असेल घेऊ शकता. घेतलाय. मला गोला नाही खाऊन दिला येईल. आता चाललोय बागा बीचला आणि चालून पाय मोडले. अँड फायनली बीचला पोचलेलो. पहिले पाणी घेतले भरपूर. पुणे त्याच्यामुळे ताण लागते. अँड आता आपण आलो बागा बीचला. पुरा बर्फ जमले. बरं वाटते. चला. बीचवरून पण आलेस आपण बागाला धावत. असं आहे का. हो असं आहे का. एक काम कर म्हणून मला पियाला दे पाणी. ये बघा आता भाई चिंबोरी. बाबा बाबा कमी पण चिंबोरी खायला लागेल. पण आपण नाही. ओ माय गॉड हा बीच लय सुंदर दिसतोय. आणि गाईज हे गाईजला काहीतरी सांगता. सांग. मी फोन विसरलो माझा. आता स्नॅप कशातून काढू. फोन विसरलो. हे चल बसून फोटो काढूया. ये तिथं कोणच नाही. चल फोटो काढ.
चलो या पोरीच्या पाठी आलो तर दिवाना पण लागल फोटोचा. फोटो पण काढा. सनसेट बघू शकता. तुला इथं कुठं लोकांना दिसत आहेत? माझं मारण्याची लोक दिसतात. पाणी लिलू बीच दाखवून ये. लाइटिंग सुरू झालं इथून. आणि आता या बीचला बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. सो बाय बाय. केसांना ब्लिडिंग 50 रुपयामध्ये. हो अजून आम्ही पोचलेलो नाही. आता आम्ही जरा मोमोज पार्टी करतोय. आम्ही 7 ग्लास दे चलेगा ना, छोटा दे ना. चल पटकन. गाईज फोटो झाले आणि एन्जॉय पण खूप केला. आता आपण भेटूया डायरेक्ट हॉटेलमध्ये, कारण की फोनची बॅटरी झाली आहे लो आणि माझा अवतार पण झाले आहे लहान त्याच्यामध्ये.